आपण लग्नाच्या पंक्तीतील बटाट्याची भाजी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। दही घेतलेले आहे आपण 2 चमचे। त्यानंतर 4 बटाटे मी छोट्या साईजमध्ये उकडून बारीक करून घेतलेले आहेत ह्या साईजमध्ये। त्यानंतर मिरची पावडर, जिरा, गोडा मसाला, धनिया पावडर आणि हळद, बारीक चिरलेला कांदा, आंबट चुका, कोथिंबीर आणि टोमॅटो। आता आपण कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकू। जिरे व्यवस्थित फुलले की मगच कांदा टाकायचा आहे। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। आता कांदा व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतत आला की त्यामध्येच आपण टोमॅटो ॲड करायचे। टोमॅटो पण आपण आता व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे ह्यामध्ये कांद्यामध्ये। आता टोमॅटो आपला व्यवस्थित परतून झालाय, त्यामध्येच आता आपण काय करायचं आहे, आंबट चुका टाकायचं आहे। ह्यामध्ये काय होतं, जरा असं आंबट अशी थोडीशी तिखट अशी छान चव येते ह्याला। आणि आंबट चुका टाकलेला असताना थोडीशी कोथिंबीर टाकायची, हे परतून घ्यायचे। आता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे, आता मीठ टाकायचे आणि सगळे सुके मसाले ॲड करायचे। आपले हे कांदा, टोमॅटो, आंबट चुका परतून झालेला आहे। आता आपण चवीपुरतं मीठ टाकू। घेतली अर्धा चमचा। त्यानंतर 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। आणि ह्यामध्येच आपण 2 चमचे दही टाकणार आहे। आता हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित मिश्रण सगळे हे मसाले परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे। बघा, तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये जो हा बटाटा आहे शिजवलेला तो फ्राय करून घेऊया मसाल्यांमध्ये। फक्त तो शिजवलेला आहे, आता त्याला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला शिजवायला। आता आपला बटाटा किती व्यवस्थित परतला गेला आहे बघा तुम्ही। आता आपण ह्याला फक्त एक वाफ काढून घेऊया। ह्यामध्ये पाणी काहीच टाकायचं नाही आपल्याला। बघा आपली भाजी किती व्यवस्थित त्यांनी सगळं तेल सोडलेलं आहे आणि भाजी व्यवस्थित परतल्या गेली आहे। आता आपली भाजी तयार झाली। आता आपण ही सर्व करून घेऊया। अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने लग्नाच्या पंक्तीतील बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता की त्याला जास्त वेळ पण लागत नाही। तुम्ही जर बटाटे फक्त उकडून जरी ठेवले रात्री आणि हे सगळं सकाळी तुम्ही कापून बिपून घेतलं पटपट, तर मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता। आणि ती जास्त अशी ग्रेव्ही पण नाही आहे की जेणेकरून नाही का सांडण्याची काही आहे। तुम्ही प्रवासात सुद्धा ही भाजी खायला नेऊ शकता। मुलं आवडीने खातील ही भाजी। चपाती बरोबर, भाकरी बरोबर, पुरी बरोबर खूप छान लागते खायला।